शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी तुपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला वोटर खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे की फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। काय म्हणाला पहिले? जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो। बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला आणि खटका पाडला। बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला। देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं निंदाजनक आहे, त्याचा मी निषेध करतो। आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत। आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत। असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय। हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, का राजा भोज और का गंगू तेली, आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।